नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं स्वागत आहे। श्री साई सचरित्र मराठी अध्याय 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती साई पूर्ण आश्वासन देती, म्हणती आपुली संपूर्ण अनुमती, चरित्रस्थिती वर्णावया, तुम्ही आपुले कार्य करा, मनी यत्किंचितही न कचरा, विश्वासपूर्ण मदचणी धरा, निर्धार करा मनाचा, केलिया मल्लिलेचे लेखन, होईल अविद्या दोष निरसन, भक्तिभावे करिता श्रवण, प्रपंच भान मावळे, उठतील श्रवण सागरावरी, भक्ती प्रेमामृताच्या लहरी, बुडिया देता उपरा उपरी, येतील करी बोधरत्ने, ऐकोनी निशंक झाले मन, साईपदी केले नमन, मग हे चरित्र लेखन, यथास्मरण आरंभी, हे शब्द येताच बाबांचे ओठी, तीच बांधिली शकून गाठी, घडून येणार आता हे गोष्टी, मी तो वेठीचा बिगारी, पहा अगम्य हरीची लीला, त्याविन न कळे ती अन्याला, श्रुतिशास्त्र वेद मुकावला, थांग लागला ना कोणा, शास्त्र विशारद वेदवादी, प्रज्ञावंत पंडितादी, घटपटा दिवाद प्रवादी, यांच्या नादी भरू नका, हरी निज भक्तांचा केला, भाळ्या भोळीयांचा बुकेला, प्रेमा लागी समूळ विकला, सदा हटेला दांभिका, यातकी तुमचे कल्याण आहे, माझेही अवतार सार्थक्य हे, माझी तो घोकणी नित्य पाहे, काळजी वाहे हेच वरी एक सांगतो श्यामा, प्रेमे घेईल तो मनामा, तयाचा मी सकल कामा, पूर्वी प्रेमा वाढवी, मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची आम्ही मागे पुढे, चोहीकडे उभाची, जे जे भक्त मज कारणे, असतील विनटले जीवे प्राणे, तयासी या कथाश्रवणे, आनंद होणे सहजची, कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईन आनंद घन, नित्य सौख्य समाधान, सत्य वचन मानावे, जो मज लागी अनन्य शरण, विश्वासयुक्त करी मदभजन, माझे चिंतन माझे स्मरण, तयाचे उद्धरण ब्रीद माझे, माझे नाम माझी भक्ती, माझे दप्तर माझी पोती, माझे ध्यान अक्षय चित्ती, विषय स्फूर्ती कैकित्या, कृतांताच्या दाढेतून काढीन मी निज भक्ता, ओढीन करिता केवळ मत्कथा श्रवण, रोग निरसन होईल, कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निधिध्यासन, समाधान पावाल, अहम सोहम जाईल विरोण, उन्मन होईल श्रोतियांचे मन, चित्त होईल चैतन्य घन, अनन्य परिपूर्ण श्रद्धेने, साई साई ती नामस्मरण, करील सकल कलिमल दहन, वाणी श्रवण गत पापभंजन, एक लोटांगण घालिता, कार्य जरी नव्हे सामान्य, आज्ञा केली शिरसामान्य, बाबांसारिखा असता वदान्य, का पा दैन्य आदरावे, कोणा हाती बांधविली रावळे, कोणासी कीर्तन रंगी लाविले, कोणासी तीर्थयात्रे धाडिले, मज बैसविले लिहावया, अवघ्या परिसमी पामर, कवन्या गुणे हा करुणा सागर, दयाघन ओळला मजवर, मी तर काही जाणेना, हाची गुरुकृपेचा, नव लावा की जेत काही न लव ओलावा, तेथेही निबर तरू फुलावा, दाट उफलावा अप्रयासे, कोणी पुढे बांधतील मठ, कोणी देवालये कोणी घाट, आपण घेऊ धोपट वाट, चरित्र पाठ साईंचा, कोणी सत्कारपूर्वक अर्चन, कोणी करीती पाद संवाहन, उत्कंठित झाले माझे मन, गुणसंकीर्तन करावे, कृतयुगी जे प्राप्त ध्याने, त्रेती यजने द्वापारी अर्चने, ते प्राप्त सर्व नाम संकीर्तने, गुरुभजने कलियुगी,
अनधिकारी उघड उघड चिंध्या भाराभर एकना धड तेथे ऐसे हे अवजड कार्य अवघड घ्यावे का यत्न न करिता उगे बसावे आज्ञाभंग पातकी व्हावे आज्ञा पालन करू जावे तरी व्हावे कैसे समर्थ साईंची निजस्थिती यथार्थ वर्णाया कोणागती स्वयंच भक्तार्थ कृपा करीती तरी ते वदविती स्वयंची वाणीची जेथन चले धाव तेथे मी का बांधिली हाव ऐसे बोलावयासी वाव ठेविला न ठाव कवनाते उचलली जेव्हा हाती लेखन बाबांनी हरिले माझे मी पण लिहिती आपुली कथा आपण ज्यांचे भूषण त्याजला हे तो संत चरित्र लेखन संताविन करील कोण बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन गणना आलिंगन दानासम अतिगहन तयांचे महिमान वर्णावयासी मी मतिहीन त्यांनीच उचलून आपुले आपण निर्मुक्त वचन व्हावे की बाबा जरी मी जन्मतः ब्राह्मण तरी श्रुती स्मृती नेत्रविहीन जरी हे या जन्मादूषण परिमज भूषण आपुले श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन काना तो जो एकेहीन अंधची तो जो उभयविहीन हीन दीन तैसा मी आपण मज अंधाची काठी असता मज काय आटाटी टेकीत टेकीत पाठी पाठी धोपट वाटे चालेन आता पुढारा काय करावे मज पामरा नाही ठावे आपण ती बुद्धिदायक व्हावे संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगू मेरू पर्वत लंघती ही जयाची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोवरी या देही श्वास निज कार्यास साधुनी घ्या आता आपण श्रोते जण जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याणा कारणी कैसा वाजेल पावा ही पेटी चिंता नाही अभयापोटी ही तो वाजवित्या अटाटी आपण कष्टी का व्हावे ही जे चंद्रकांत श्रवत ते काय तया पोटींचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्रनिर्मित चंद्रोदयी किंवा सागराये भरती ती काय त्याची निजकृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागरकृती नव्हे ती असो टाळोनी भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणून जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविती तैशाची साईनाथांच्या कथा ज्या गोडीने हिनवतील अमृता भवसागरीचे दुस्तर पंथा अति सुतरता आणतील धन्य धन्य या संत कथा श्रवणद्वारे अंतरी रिघता बाहेर निघे देहाभिमानता द्वंद्ववार्ता नुरेची जव जव यांचा हृदयी साठा तव तव विकल्प फळे बारा वाटा ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण होईल भक्त कश्मशल दहन सोपे साधन परमार्था मायातीत ब्रह्म काय तत्तरणार्थ उपाय कर्मधर्माचरणे हरिहा प्रिय कैसेनी होय निजभक्ता आत्यंतिक क्षेमते काय मुक्ती मुक्ती विरक्ती काय वर्णाश्रम धर्म वस्तू अद्वय विषय अति गूढ एतदर्थ जयाते गोळी तयांनी पूर्वाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निर्वडी सेवावी कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादी चारी वर्ण सर्वासी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातीहीन
हे एक साधन सकळाते. असेल जयाचे पुण्य पदरी, तोच या कथा श्रवण करी. कोणास येतील निद्रा लहरी, तयांही श्रीहरी जागविल. व्हावे विषय भोग अनवरत, तेन लाभता ते दीनचित्त. तयासीही हे संत कथामृत. विषय निर्मुक्त करील, योग याग ध्यान धारणा. करू जाता प्रयास नाना, आयाग न लगे या कथा श्रवणा. एका अवधाना वाचून ऐसी ही साईंची कथा निर्मळ. परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. जळतील पंच महापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला. आम्हा भवपाशी जखडिले, तेने निजरूप वेढिले. श्रवणे ते वेडे होतील ढिले, स्वरूप पहिले लाधेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे तयांचे नित्य परिशीलन. हो भवद वार्ता शांतवन, समाधान जीवांचे. वाचता परिसता भक्ती भावे, सहज साईंचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती. जडो गुरुस्मरणी प्रीती, हो मती निर्मल. ऐसीच बुद्धी धरोणी मनी, कृपा केली साईनाथांनी. मज निमित्ता पुढे करोनी, स्वयं कारणे हे केली. ओटी तुडुंब लागली ओढी, वासराविन पान्हान सोडी. हे तो धेनु ते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची. मज चातकासेनी आशे, आनंद घन ही माऊली वर्षे. पुरवणी माझिया अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निवविल. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक. तयाने न पसरिता ही मुख, ठाण पुचुकते कोंदी. कोण जाणे तिचे शीन, लेकुरान त्याची जाण. न पुसता निज माऊली विन, अन्य कोण दे थान. बाळकासी घालिता लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे. ते कौतुक एक माताच जाणे, तैसेची करणे सद्गुरूंचे. हा माझा बाळाचा लळा, पुरविल कोण सुख सोहळा. माऊली विन कोणास कळवळा, तो जिव्हाळा दुर्मिळ. सन्मातेच्या पोटी येणे, महदभाग्ये देवाचे देणे. दुःख सोसुनी जन्म देणे, बाळक नेणे हे काही. असो ये अर्थी अनेक वचन, बोलिले बाबा करवितो श्रवण. आहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देई जे. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली. बारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस. भक्त मिळाले गुरुपूजेस. अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबास, करीती शिफारस ती परिसा. अण्णास माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करीती अजिजी. यांच्या वाढत्या संसारा माझी, कृपा कराजी याजवर. लावा की याज दुजी नोकरी. ही पेन्शन काय पडेल पुरी, अण्णासाहेबांची चिंता निवारी. ऐसे करी काही गा, बाबा तव वदती प्रत्युत्तरी. मिळेल मेली तयासी नोकरी, करावी आता माझी चाकरी. सुख संसारी लादेल, ताटे यांची भरली सदा. या वज्जीव न रीती कदा, भावे मतपर होता सर्वदा. हरतील आपदा तयांच्या, काही केले काय झाले. काय म्हणती जनते समजा चळले. धर्माचरण जयांनी, वर्जिले तयास पहिले वर्जावे समोर. एता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे. त्यांच्या छायेसही न राहावे, पडल्या सहावे कष्टही. आचारहीन शीलभ्रष्ट, विचारहीन कर्मनष्ट. देखेना जो इष्टानिष्ट, केवी तो अभिष्ट पावेल. लाग्या बांध्याविन विशेषी, कोणी न येई आपुले पाशी. श्वान सुकर कामाशी, हडहड कुणासी करू नये.
येथून पुढे भक्तिभावा करावी याने माझी सेवा. करुणा येईल देवादिदेवा अक्षय ठेवा लाधेल. मग ही पूजा करावी कैसी मी कोण कैसा जाणावा भरवसी. साईंचा तो देह विनाशी ब्रह्म अविनाशी सुपूज्य. मी तो अष्टधा प्रकृती रूपाने भरलो आहे चौबाजूने. हेची अर्जुनासी भगवंताने गीता व्याख्याने निवेदिले. या वनामरू प्राकृती स्थावर जंगमात कही जगती. मीची नटलो अष्टधा प्रकृती. ही एक चमत्कृती माझी. ओम प्रणव हा माझा वाचक. वाच्यतयाचा मी ही एक. विश्वाकार वस्तू अनेक त्यातही मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही तेथे कामना कशाची पाही. मी ती अवघा ठाई ठाई भरलो दाही दिशांती. परिपूर्ण स्वतंत्र येणे भावे मी माझे हे जेथ विरावे. तया कामनीय काय असावे सर्वी वसावे सर्वस्वी. कामना या बुद्धींत उगवती आत्म तयासी संबंध न धरीत. साई महाराज निजात्ममूर्ती कामना स्फूर्ती तेथे कैसी. कामनांचे नाना प्रकार मी कोण हे कळताची. सार विरोणी जाती जैसी गार. रविकर निकर संतप्त मन बुद्ध्यादी इंद्रियासकट. नवे मी स्थूल विराट नवे मी हिरण्यगर्भ अप्रकट. साक्षी मी जुनाट अनादि. एवं गुण इंद्रिया परता नाही मज विषय तत्परता. नाही मज विन ठावरिता करता करविता मी नव्हे. मनबुद्ध्यादी इंद्रिय गण अवघा जडही जेथे ओळखण तेथेच विरक्ती प्रकटेल जाण. सारील आवरण ज्ञानाचे स्वरूपांचे जे विस्मरण. तेची मायेचे अवतरण शुद्ध पूर्णानंद स्मरण. तोची मी चैतन्य घनरूप. त्या मजकडे फिरवणे वृत्ती. तीच सेवा तीच मदभक्ती. चिदानंद मी होता प्रतीती. शुद्ध स्थिती ते ज्ञान. अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानमानंद ब्रह्म. जगन्मिथ्यत्वे जगद्ब्रह्म. सत्यत्वे ब्रह्म तो हा मी. नित्यशुद्ध बुद्धमुक्त वासुदेवो हमोमन्वित. सत्य श्रद्धा भक्ती सहित पूजन स्वहित हे माझे. ऐसे मी कोण ते समजून करावे माझे यथार्थ पूजन. वरी व्हावे अनन्य शरण जावे समरसून मज माझी. नदी जाता समुद्रा शरण येईल का ती पुन्हा परतोन. उरेल का वेगळे नदीपण देता आलिंगन अर्णवा. स्नेहयुक्त कार्पासवाती भेटू जाता दीपक ज्योती. स्वयं पावे दिव्य दीप्ती तैसीची गती संतपदी. अल्ला मलिक चैतन्य घन याविन चित्ता नाही चिंतन. शांत निरपेक्ष समदर्शन तयांचे मी पण ते कैसे. निर्ममत्व निरहंकृती निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती. याही चार गुणांची जे वसती. मी पण स्थिती ते कैसी. तात्पर्य हे आठही गुण साई अंगी असता संपूर्ण. मी पणासी ते कैसे स्थान. सेवू मी पण ते कैसे. विश्वी भरली जयाचे मी पण. तयाचीच अंश माझेही मी पण. करावे साईपदी समर्पण हीच संपूर्ण मम सेवा. माझी सेवा माझे भजन अनन्यपणे मजसी शरण. तो होय मद्रूप जाण भगवंत वचन भागवती. इटकी सही भ्रमर ध्यान तेने ती लाधे भ्रमरपण. शिष्य ही करिता निज गुरु भजन. निज गुरु समान तो होय. समान शब्दे जे वेगळेपण तेही न साहे गुरु एक क्षण. गुरुत्व नवे शिष्याविन शिष्यत्वा अभिन्न गुरुपण. असो पूजा जयाची आज्ञा पिली तो. मी कोण
ही व्याख्या केली. पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली. ओघासी आली ती कथितो. शिर्डीसी आला एक रोहिला. तोही बाबांचे गुणासी मोहिला. तेथेची बहुत दिन राहिला. प्रेमे वाहिला बाबांसी. शरीरे पुष्टा जैसा हेला. स्वैरवर्ती न जुमानी कोणाला. फक्त कफणी पायघोळ अंगाला. येऊनी राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी. मशिदीसी वा चावडीशी. कलमे पढे उंच स्वरेसी. अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा. ग्रामलोक फार कंटाळला. मध्यरात्रीसही त्याचा टकळा. अडथळा सकळा झोपेला. दिवसा खपावे उन्हातानात. शेतात अथवा रानावनात. रात्रीही झोप नाही निवांत. लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप. लोकांचे तो मोठे पाप. नाही रात्री सुखाची झोप. आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर. धरावा कोठवरी तो धीर. रात्रंदिनही किरकिर. मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधीची माते फिरू. वरी बाबांचा हळकट धीरू. होता त्याहूनही अनावरू. मग तो थोरू जाहला. चढेल आणि ताठर झाला. लोकांवरी तोंड टाकू लागला. निस्सीम बेफान उरफाटला. गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली. शरणागतासी पाठीशी घाली. म्हणून गावीची सर्व मंडळी काकुळती आली बाबांसी. परी बाबा न लक्ष देती. ग्रामस्थांसीच उलट वदती. नका सतावू रोहल्याप्रती. तो मज अतिप्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल गरगुशी. नांदून गटे तयापाशी. यावया टोके ती मजपाशी. चुकूनी त्यासी ते विवशी. नाही रांडेला पदतपोशी. लाज लज्जा लाविली वेशी. हाकुनी बाहेर घालिता तिवसी. बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे तेची संधी. शिरू पाहे रांड दुर्बुद्धी. तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी. सुख समृद्धी मज तेने. जावेन कोणी त्याच्या वाटे. ओरडू द्या मुक्त कंठे. तयाविन मज रात्रन कंठे. सौख्य मोठे त्याचेनी. याची ही ओरड येणेपरी. आहे मज बहु हितकारी. ऐसा हा रोहिला परोपकारी. बहु सुखकारी मज लागी. ओरडू द्या त्यासी यथेष्ट. त्यातची आहे माझे इष्ट. नातरी ती रोहिली दुष्ट. देईल कष्ट मज लागी. स्वयंची मग ते थकेल. आपोआप स्वस्थ राहील. कार्यभाग तुमचा साधेल. मजहीन बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज. खुंटला मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज. काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्यासी उल्हास. वरी हा आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठ शोष. असम साहस मांडिला. जन समस्त आश्चर्यपन्न. केवढे बाबा क्षमा संपन्न. जेने भावे मस्तक भिन्न. तेनेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड. घशासी कैसी नवे कोरड. बाबांची परी एकची होरड. नका दरडावू तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर. परी बाबांवरी अत्यंत आदर. कलमे निज धर्मानुसार. हर्ष निर्भर पडे तो. वाणी हळुवार किंवा मोठी. कोणास याचा विचार पोटी. स्फुरणा सवे उठाउटी. गर्जत उठी हरिनाम. निसर्गदत्त धरधर स्वर. अल्लाहो अकबर नाम गजर. कलमे पढे आनंद निर्भर. नित्य निरंतर रोहिला. जयासी हरिनामाचा कंटाळा. बाबा भीती तयाच्या.
विटाळा म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा. भजनी चाळा जयाते मद्भक्ता यत्र गायंती. तिष्ठे तेथे मी उनिद्र स्थिती. सत्य करावया हे भगवत दुक्ती. ऐसी प्रतिती दाविली ओले कोरडे मागुनी खाईल. नातरी उपाशीही राहील तया रोहिल्यासी कैची बाईल. कोठुनी जाईल बाबांची रोहिला कफलक दिडकीस भारी. कैचे लग्न कैची नारी बाबा बाळ ब्रह्मचारी. कथा ही सारी माईक करीना का कंठशोष बाबांची कलम्याचा संतोष. ऐकत राहतील अहर्निश निद्रा ते विष तया पुढे. कोठे कलम्यांची प्रबोधवाणी कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी. तयासी आणावया ठिकाणी बतावणी ही बाबांची. हाची अभिप्राय येणे रीती बाबांनी सकळा दाविली प्रतिती. रोहिल्याची आवड मज संगती नामी प्रीती तयाते. दृश्य द्रष्टा आणि दर्शन अवघेची जया चैतन्य घन. तो असो ब्राह्मण वा पठाण समसमान दोघेही. एकदा माध्यानी आरती झाली मंडळी स्वस्थानी जावया परत. बाबांच्या मुखावाटे जी निघाली मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काहीही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा. की तुमच्या इतंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती. येणे निदर्शित ऐसा जो मी तोची मी सर्वांच्या अंतर्यामी. तोची मी हृदयस्थ सर्वगामी. असे मी स्वामी सकळांचा भूती सभ्याभ्यंतरी भरुनी उरलो मी चराचरी. हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता मी त्रिगुणांची साम्यावस्था. मीची सकलेंद्रिया प्रवर्ता करता धरता संहर्ता. लक्ष लावी जो मजकडे नाही तयासी कैचेही साकडे. तोची माझा जे विसर पडे माया कोरडे उडविते. दृश्य जात हे मत्स्वरूप कीड मुंगी रंक भूप. हे स्थिर जंगम विश्व अमोप. हेची निजरूपे बाबांचे काय मोजेचा हा इशारा. भेद नाही संता ईश्वरा. अभेद्य रूपे चराचरा विश्वोद्वारा अवतार. होनी जरी गुरुपदी लीन तेने करावे गुरुगान गायन. अथवा करावे गुरुकथा कीर्तन. अथवा श्रवण भक्तीने साधके ऐसे करावे श्रवण. श्रोता श्राव्य जाई विरोण प्रकट होईल चैतन्य घन. मन उन्मन पावेल असता जरी गर्क संसारी. पडली संत कथा कारणावरी. यत्न न करिता तीळभरी कल्याणकारी ती स्वभावे. मग ती भक्ती भावे परिसता केवडे श्रेय चढेल हाता. श्रोता विचार करावा चित्ता आपुल्या निजहिता कारणे. जडेल तेने गुरुपदी प्रेम वाढेल कर्मे अत्यंतिक क्षेम. न लगे दुजी निष्ठा नेम होईल परम कल्याण. मना लाविता ऐसा निर्बंध वाढेल कथा श्रवण छंद. सहज तुटतील विषयबंध परमानंद प्रकटेल. ऐकोनी बाबांची मधुरवाणी निर्धार केला मी निजमनी. येथून पुढे नरसेवा त्यागुणी गुरु सेवनीची असावे. परिमनासी लागली हुरहुरी मिळेल मेली तया नोकरी. हे जे बाबा वदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल. नरसेवेचा संबंध जडेल परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा खरी तथापि माझी ही इच्छा. नवती ऐसे नाही अनिच्छा. प्रारब्ध भोगेच्छाही नव्हे माझ्याही पोटी नोकरी व्हावी. संसार निर्वाह सोय लागावी. साई ही बोटाने गुळ दाखवी परी पाजवी औषध. ते औषध या गुळाचे
आशे पिऊनी ढालो भाग्यवशे, नोकरी ही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलासे स्वीकारेनी, गुळ झाला तरी शेवट, खाता खाता येणार वीट, बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाखिता चोखट वाटले, नोकरी नव्हती चिरस्थायी, चालून गेली आलिया पायी, बाबांनी बसविले ठाईचे ठाई, सौख्य अनपायी भोगावया, हे विश्व संपूर्ण चराचर, भगवत स्वरूपची साचार, परी भगवंत विश्वाहूनही पर, परात्पर परमात्मा, ईश्वर प्रपंचेसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेसी भिन्न, प्रपंच तेथुनी चेतना चेतन, तया अधिष्ठान ईश्वर, भगवंतांची पूजास्थाने, अष्टप्रकार असती जाणे, प्रतिमा स्तंडिलादी अनाने, सर्वा तुळने गुरुश्रेष्ठ, कृष्ण स्वयं ब्रह्मपूर्ण, तोही धरी सांदीपणी चरण, म्हणे करिता सद्गुरु स्मरण, मी नारायण संतुष्टे, मजहुनी मज सद्गुरु स्तवन, आवडे की सहस्र गुण, ऐसे सद्गुरूंचे वरिष्ठपण, महिमान गहन तयांचे, गुरुभजना जो पाठीमोरा, तो एक अभागी पापी खरा, भोगी जन्म मरण एरझारा, करी मातेरा स्वार्थाचा, मागुती जन्म मागुती मरण, हे तो लागेल नित्य भ्रमण, म्हणून करूया कथाश्रवण, निजद्वरण संपादू, संतमुखीच्या सहज गोष्टी, अविद्येच्या तोडीती गाठी, तारक होती अतिसंकटी, म्हणून पोटी साठवू, न कळे कैसी येईल वेळ, घालून देतील कैसा मेळ, हा अल्ला मियाचा सर्व खेळ, भक्त प्रेमळ प्रेक्षक, गाठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणावे हे दैव सबळ, जे मी लाधलो साई गुरु प्रबळ, हाही एक खेळ तयाचा, निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मज दिधले जे आश्वासन, जेने मतपरत्व आणि मतपूजन, काय ते दिग्दर्शन जाहले, आता आपण श्रोतेजन कराल पुढील अध्यायी श्रवण, समर्थ साईनाथांचे अवतरण, शिर्डीत कैसेन जाहले, लहान थोर तुम्ही सगळे, हे साईंचे चरित्र आगळे, होऊन क्षणेक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो, स्वयं जरी निर्विकारी, साई नट नाटकी अवतारी, वर्ते माया कार्यानुसारी, जैसा व्यवहारी प्रापंचिक, समर्थ साई या अल्पमंत्रे, ध्याती जयाची पदे पवित्रे, हालवी जो भक्त भव मोक्षसूत्रे, पावन चरित्रे तयाची, एवंच पावन साई चरित्र, वाची तयाचे पावन वक्त, श्रोतयांचे पावन क्षोत्र, होईल पवित्र अंतरंग, प्रेमे करिता कथाश्रवण, होईल भवदुःखांचे हरण, ओळेल साई कृपा घन, प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध, लय विक्षेप कशाय, रसा स्वाद हे श्रवणा अपाय, दूर सारा हे अंतराय, श्रवण सुखदायक होईल, न लगे व्रत उद्यापन, न लगे उपवास शरीर शोषण, न लगे तीर्थयात्रा पर्यटन, चरित्र श्रवण एक पुरे, प्रेम असावे अकृत्रिम, जाणिले पाहिजे भक्तिवर्म, सहज लाधेल परमार्थ परम, नासेल विषय अविद्या, न लगे इतर साधनी शीन, करू हे साई चरित्र श्रवण, संचित आणि क्रियमान, अल्प प्रमाण ही नुरवू, कृपण वावरो कवन्याही गावा, चित्ता समोर पुरलेला ठेवा, जैसा तयासी अहर्निशी दिसावा, तैसाची वसावा साईमणी, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ग्रंथ प्रयोजना नुज्ञापन, नाम तृतीयोध्याय संपूर्ण, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु.